नमस्कार, मी संकेत संजय चक्रदेव। साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी सोमवारची। एक आटपाट नगर होतं। तिथे एक ब्राह्मण राहत होता। त्याचा एक शिष्य होता। तो काय करी, रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी। वाटेत वेळूचं बेट होतं। तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे। हा मागं पाहे, तो तिथं कोणी नाही। हा भीतीनं वाळू लागला। त्या गुरूंनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही, बाबा तू असा रोड का? त्यावर शिष्य म्हणाला, खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, पण स्नान करून येते वेळीस मला कोणीतरी मी येऊ असं म्हणतं। मागं पाहतो तर कोणी नाही, ह्याची मला भीती वाटते। गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे कोणते, मग पाहू। शिष्यानं काय केलं, रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून परत येऊ लागला। तोच मी येऊ असा ध्वनी आला। ये असा जवाब दिला। मागं काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला। गुरुजींनी पाहिलं, पाहतात तो काय, बरोबर एक मुलगी आहे। गुरुजींनी त्या दोघांचं लगीन लावलं, त्यांना एक घर दिलं। त्यानंतर काय झालं, श्रावणी सोमवार आला। शिष्य आपल्या बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी काही राहू नको। आपण उठला आणि शंकराच्या पूजेला गेला। हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली। एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला। अगं दार उघड। हिनं काय केलं, पुढ्यातलं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतले आणि दार उघडलं। पती घरात आले, नित्यनेम करू लागले। पुढं दुसरा सोमवार आला। त्या दिवशीही असंच झालं। असं 4 सोमवारी झालं। सरता सोमवार आला, रात्री नवल झालं। दोघंजण पलंगावर गेली, पलंगाखाली उजेड दिसला। हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा। ही रत्न कोठून आणली? नवऱ्यानं सवाल केला। बायको बिचारी मनात भिवून गेली, म्हणाली, माझ्या माहेरच्यांनी दिली। तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे। मला तिथे घेऊन चल। पतीसह चालली, मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्ध घटकेचं माहेर दे। ते वेळूचं बेट आलं। एक मोठा वाडा आला। कुणी म्हणे माझा मेहुणा आला, कुणी म्हणे माझा जावई आला, कुणी म्हणे माझी नणंद आली, कुणी म्हणे माझी बहीण आली। दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत। बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला। जेवणं झाली, सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि घरी जायला निघाले। अर्ध्या वाटेत आल्यावर आठवण झाली, अरे खुंटीवर हार राहिला। तेव्हा उभयता परत आली। पाहतात तो काय, वाडा कुठं आहे? घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत, फक्त एक वेळूचं बेट आहे आणि तिथं हार पडलाय। हार उचलून गळ्यात घातला। नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं, अभय असेल तर सांगते। 4 सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली, रत्नांनी भरली, सोन्याची झाली, ती मला देवांनी दिली। आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले, माहेरची म्हणून सांगितलं। शंकराची प्रार्थना केली, अर्ध घटकेचं माहेर मागितलं, त्याने तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली। नवऱ्याचा विश्वास बसला। जसा त्या दोघांना शंकर पावला, तसा तुम्हा आम्हा पावो। ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। सोमवाराची कहाणी आपण ऐकलीत। कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।